तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या पण महिलांचे आधार सीडिंग नसलेल्या महिलांचे अर्ज पेंडिंग जाणून येत असेल तर याच्यासाठी अजून आपण आज सोप्या ट्रिक आणलेल्या आहेत। त्यांच्यासाठी अर्ज अप्रूव्ह करण्यासाठी काय करावे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्र चला आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर तुम्हाला इथे तुमच्या गुगल क्रोम मध्ये येऊन तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस वरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार सीडिंग स्टेटस करायचं आहे, चेक करून घ्या। तसेच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात अर्ज करण्याची मुदतवाढ संपुष्टात आली असून सप्टेंबर अखेरपर्यंत 2,52,00,000 जणांनी अर्ज केले आहेत। त्यापैकी सुमारे 23,40,000 महिलांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला नसल्यामुळे त्या बहिणी लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे। त्याची गंभीर दखल घेऊन या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आधार क्रमांक आणि सीडिंग करण्याच्या सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत। तर तुमची अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन इथे आधार सीडिंग करून घेणार आहे। ज्या महिलांची आधार सीडिंग नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इथे मीटिंग घेण्यात आली होती। त्यावेळी सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उपस्थित होते। त्यावेळी अधिकाऱ्यांना मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी अशा सूचना दिल्या आहेत। ज्या पण महिलांचे आधार सीडिंग नसेल तर त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमचे आधार सीडिंग करून घेणार आहे आणि तुम्हाला या योजनेचे लाभ घेता येणार आहे। तसेच तुम्ही जर इथे अंगणवाडी सेविका घरी पाठवण्यात येणार आहे। सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरमध्ये या महिला तुमच्या घरी येऊन राज्यात 2,52,00,000हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 2,51,35,656 इतक्या अर्जांना मान्यता इथे देण्यात आली आहे। त्यापैकी 23,40,000 महिलांना अद्यापही त्यांचे बँक खाते त्यांचं आधार कार्ड सोबत संलग्न नाही जोडले नसल्यामुळे या बैठकीत तिथे सांगण्यात आलं होतं। दखल घेतलेल्या ज्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले नाही त्या लाभार्थ्यांना बँकेत जाऊन आधार क्रमांक जोडायची सूचना इथे देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे। तसेच बँकमध्ये जाऊन ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे किंवा तुम्ही तुमचं बँक अकाउंट पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण इथे करू शकणार आहात। तर इथे राज्यातील लाभार्थी आणि मंजूर अर्जाची संख्या इथे दिलेली आहे। तर इथे जिल्ह्याचे नाव, अर्जाची संख्या, मंजूर अर्ज पुणे बघू शकता, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि इथे टोटल 19 जिल्हे दिले आहेत। तर जर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच बँकेकडून हप्त्यापोटी कापून घेतली जात असेल तर तसेच लाभार्थ्याची ती रक्कम काढता येत नसल्यास अशा बँकांना माहिती द्या, त्या बँकांना तंबी द्या आणि बँक विरोधात इथे तुम्ही कारवाई करू शकता। राज्य सरकारने पाठवले जाईल अशी सूचना महिला व बाल विकासाचे अनुगम। जर तुमचे बँकमधून पैसे जर बँक कट करून घेत असेल काही कारणास्तव तर त्यांना इथे तुम्ही बँकवर पण कारवाई करू शकणार आहात किंवा बोगस लाभार्थी इथे शोधा असं म्हणले। राज्यातील विविध भागात बोगस लाभार्थी इथे आढळून येत आहेत। तसेच संदर्भात खाजगी केंद्रावर कोठूनही अर्ज भरला आहे आणि केंद्रावरील बोगस लाभार्थीचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात इथे गुन्हे पण दाखल करण्यात आलेले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा,